आपल्या परभणीपासून अगदी 8 किलोमीटर जवळ असलेलं एवढं सुंदर असं त्रिधारा मंदिर आणि या ठिकाणी असलेल्या 3 नद्याचा संगम एका ठिकाणी आणि मंदिरात गेल्या गेल्या आपल्याला या ठिकाणी आपला मित्र भेटला. हॅलो मित्रांनो, मी आहे तुमचं प्रथम दिशीत परभणी एक्सप्लोर सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी आलतो आपल्या परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या त्रिधारा या ठिकाणी. या ठिकाणी आलेल्या मंदिराचं एवढं सुंदर या ठिकाणी वातावरण होतं. 3 नद्याचा संगम एका ठिकाणी असलेलं हे त्रिधारा मंदिर. ना काय टाइम वेस्ट करता मी माझा मित्र निघालो सर मंदिराकडे. मंदिरापाशी आलो. या ठिकाणी मंदिर एवढं सुंदर दिसू लागलं. या ठिकाणी मंदिराच्या आतमध्ये लाकडाने बनलेली एवढी आकर्षक मूर्ती होती. या ठिकाणी दत्तदेवाचे दर्शन करून मंदिराच्या बाजूला आलो. या ठिकाणी मंदिराबाहेर सुद्धा नाही, आतून सुद्धा एवढं सुंदर होतं. या ठिकाणी दर्शन करून आम्ही सरळ निघालो श्री रिद्धी सिद्धी गणपती बाप्पाकडे. या ठिकाणी मंदिराच्या बाहेर आम्हाला आमचा मित्र भेटला. मित्र म्हणला मला पण व्हिडिओ मध्ये घे. चला मित्र म्हणलं तुला पण व्हिडिओ मध्ये घेतो. या ठिकाणी मागे बघ म्हणलं थोडी स्माइल दे म्हणलं. मित्राने अशी स्माइल दिली की आमची सगळी स्माइलच गेली. त्यानंतर आम्ही सरळ रिद्धी सिद्धी गणपती बाप्पा दर्शन केलो. या ठिकाणी दर्शन करून पुन्हा निघालो मी नदीकडे. नदीपाशी आलो आणि या ठिकाणी शनिदेवाचं सुंदर असं या ठिकाणी मंदिर होतं. या ठिकाणी देवाचे दर्शन केलं. म्हणलं क्लोज फ्रेंड मधून मला काढून टाका म्हणलं. पुन्हा सरळ आम्ही नदीपाशी आलो. सूर्यदेवाला जल अर्पण करून थोड्याशा पायऱ्या चढून आम्ही सरळ निघालो गार्डनकडे आलो. गार्डन एवढं सुंदर या ठिकाणी गार्डन होते. या ठिकाणी पिकनिकसाठी लोक खूप लांब लांबून आलते. गार्डन मध्ये या ठिकाणी रेन शो साठी एवढं सुंदर सेटअप केलं. यानंतर आम्ही सरळ धबधबापाशी आला. धबधबा आणि रेन शो दोन्ही सुद्धा बंद या ठिकाणी होते. गार्डन मध्ये या ठिकाणी बसण्यासाठी उत्तम सोय आणि फोटो काढण्याची सुंदर ही जागा बघून आम्ही सरळ मंदिरापाशी आलात. या ठिकाणी सगळ्या देवाचे मंदिर होते, जसे की ओंकारेश्वर मंदिर, पुन्हा विठ्ठल रुक्मिणी मंदिर, हनुमान मंदिर व तसं परत ओंकारेश्वर मंदिर, पुन्हा कृष्ण मंदिर बघून आम्ही सरळ गायवासरापाशी आलो. या ठिकाणी सुंदर अशी अभिषेकासाठी केलेली हॉल सुद्धा होते. पुन्हा आम्ही त्यानंतर सगळं बघून आम्ही सरळ निघालो मंदिराच्या बाहेर जायच्या रस्त्याकडे. आम्हाला या ठिकाणी जाऊ का वाटत नसेल, तर मंदिर एवढं सुंदर होतं, त्या ठिकाणी बसा वाटत होतं. या ठिकाणी सुंदर असं भक्तनिवास सुद्धा या ठिकाणी राहण्यासाठी होतं. भक्तनिवास बघून आम्ही सरळ मंदिराच्या बाहेर निघालो. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी प्रथम दीक्षितला फॉलो करा. तर उद्या भेटू एक नवीन व्हिडिओ. बाय बाय.